आळशी लोक नशिबाला खूप महत्त्व देतात, पण मेहनती लोकांचं तसं नसतं. त्याच तरुणांना यश मिळतं ज्यांचा स्वतःच्या कृतीवर विश्वास असतो. नमस्कार, पुस्तकी किडा आज तुम्हाला ऐकवणार आहे कलेक्टर साहिबा, UPSC वालं प्रेम, भाग 2. चला तर मग सुरू करूया. मी UPSCची तयारी करतोय आणि तुम्ही. अशा प्रकारे आमचं एकमेकांशी बोलणं सुरू झालं. मी पण UPSCसाठी प्रयत्न करते, पण UPSC काही हाती लागत नाहीये. मी 2 वेळा प्रीपरीक्षा दिली आहे, पण तरीही अजून काहीच होत नाहीये. एंजलने UPSCची तयारी करणाऱ्या 90% विद्यार्थ्यांची व्यथा आपल्या एकाच मेसेजमधून जाहीर केली होती. तरीही मी 2 दिवस या मेलला काहीच उत्तर दिलं नाही. माझा मित्र लव गुरु याचं म्हणणं होतं की मुलींशी मैत्री करायची असेल तर मुलींचं मानसशास्त्र समजून घ्या आणि कधीही मुलगी ऑनलाईन किंवा मेसेज करून किंवा फोन कॉलवर बोलेल तेव्हा बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच आपण खूप बिझी आहोत असं बहाणा करून फोन बंद करा किंवा टेक्स्ट मेसेजचं उत्तर लगेच देऊ नका. या लवगुरूचं नाव होतं राघवेंद्र प्रताप सिंह. राघवेंद्रला आम्ही लवगुरू म्हणायचो, कारण मुखर्जी नगर आणि ओल्ड राजेंद्र नगरमध्ये UPSCची तयारी करण्यासाठी येणाऱ्या नवख्या तरुणांना प्रेमाचे सल्ले देण्यात त्याचा हात कोणीच धरू शकत नसत. कधीही कुठल्याही कोचिंग किंवा कोचिंगशिवाय UPSCची तयारी करणाऱ्या मुलाला कुठल्या मुलीशी मैत्री करायची असेल तर तो मुलगा आमच्या लवगुरूचा सल्ला घेत असे. लवगुरू एकदम भन्नाट आणि अनोखे सल्ले द्यायचा आणि मुलं ते सल्ले आपल्या त्या खास मैत्रिणीवर आजमावून पाहत असत आणि त्यातले काही यशस्वीसुद्धा होत होते. या लवगुरूच्या स्वतःच्याच अर्धा डझन गर्लफ्रेंड आणि 1 डझनच्या आसपास मीटू होत्या. हा मुलगा अभ्यास कमी आणि मौज मजा जास्त करणारा मुलगा होता. मी एंजलच्या मेलचं उत्तर तब्बल 2 दिवसांनी दिलं, तेही माझा रात्रीचा नियमित मोटिवेशनल फेसबुक मेसेज पोस्ट केल्यानंतर. UPSC परीक्षेचा पॅटर्न लक्षात येत नाहीये का, हे लिहिलं आणि त्राटक प्राणायाम करून मी झोपून गेलो. माझी मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबरला होणार होती, म्हणून मी लवकर झोपण्याची सवय लावून घेत होतो. मला UPSCचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न समजत नाहीये. वर्षभर राजकारण, अर्थशास्त्र, पर्यावरण या सगळ्याचा अभ्यास करून सुद्धा प्रिलिम्समधली माझी बरीचशी उत्तरं चुकतात. यावर काही सोल्युशन आहे का? तुम्ही यावेळी मेन परीक्षा देताय का? पुढच्या ईमेलमध्ये तिने एकाच वेळेस मला चक्क 2 प्रश्न विचारले. हो, 28 ऑक्टोबरलाच आहे. मी मात्र एंजलच्या मेलला अगदी संक्षिप्त उत्तरच दिलं. IAS प्रिलिम्स 2017चे निकाल येऊन आता 3 महिन्यांहून जास्त दिवस उलटून गेले होते, पण एंजलला अजून हे ठरवता येत नव्हतं की 3 जून 2018ला होणाऱ्या UPSC प्रिलिम्ससाठी कशा प्रकारे अभ्यास करावा, म्हणजे यावेळी तरी प्रिलिम्सचा चक्रव्यूह भेदला जाऊ शकेल.